आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शासनाने 4 सप्टेंबर 2019ला एक निर्णय घेतला होता। त्या निर्णयानुसार राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेण्याची योजना आखली होती। या योजनेनुसार एका विद्यार्थ्यामागे शासन संस्थेला 70,000 रुपये दरवर्षी देत होते। परंतु सन 2024 मध्ये अशा अनेक बोगस शाळा असल्याचे निष्पन्न झाले आणि सुमारे 27 शाळा बंद करण्याचे शासनाने आदेश दिले। त्यातच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी दिलेला आदेश आणि दिनांक 10 ऑक्टोबर 2025ला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सुनावणी दरम्यान जिल्ह्यातील 27 शाळांची निवड रद्द केली आहे। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी आज दिनांक 17 रोजी इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी बंद केलेल्या शाळेतील पालकांची विद्यार्थ्यांच्या पुढील नियोजनासंदर्भात बैठक बोलावली होती। परंतु पालकांनी गेल्या 8 दिवसांपासून घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना घेऊनच सहाय्यक संचालक यांचे कार्यालय गाठले। त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून ठिय्या दिला। दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हादगल यांनी मध्यस्थी करून तुर्तास यावर तोडगा काढला आहे। परंतु पुन्हा काही दिवसात हा भडका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अवघ्या 4च वर्षात शासनाने या शाळा बंद केल्यामुळे ज्या संस्था खरोखरच या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचं काम करतात, या विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपयांची इमारत, जागा, फर्निचर आणि अन्य साहित्य खरेदी केले आहे, त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। ठिकाणी जे आदिवासीच्या मुलांना, ते धनगर समाजाच्या मुलांना ST आरक्षणाच्या ज्या मागण्या आहे समाजाच्या, त्या धर्तीवरती एक धनगर समाजासाठी स्पेशल एक योजना काढली राजे यशवंतराव होळकर, आणि या योजनेअंतर्गत धनगर समाजातील मुलांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली। आणि ती व्यवस्था सुरळीत चालू असताना अलीकडच्या काळामध्ये काही लोकांमुळं त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली, आणि ती चौकशी झाली तर त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये 27 शाळा आहे। त्या 27 मधल्या किती चांगल्या किती वांगल्या बाकीच्याशी आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्या बदनापूर तालुक्यातल्या, अंबड तालुक्यातल्या आपल्या RP इंग्लिश स्कूल सारख्या चांगल्या दर्जेदार शाळा आहे। त्या ठिकाणी आमच्या मुलांची चांगली व्यवस्था आहे। त्यामध्ये आमच्या कुठल्याही पालकाची तक्रार नसताना या ठिकाणी प्रशासनानं परस्पर तिसऱ्या लोकांचा कुठलाही काही संबंध त्या शाळेशी नसताना, त्यांची लेकरं त्या शाळेमध्ये नसताना त्यांच्या म्हणण्यावरती त्या मान्यता रद्द केल्या। आणि त्या मान्यता रद्द केल्याच्या नंतर आज आमचे मुलं गेल्या आठवड्यापासून घरी बसलेले। आज शासन काय करतं की रानावनात फिरणाऱ्या मुलांना सुद्धा शिक्षणाचा कसा लाभ देता येईल, कोणी वंचित कसा राहणार नाही, याच्यावरती प्रशासन काम करतं। आणि एकीकडे सुरळीत शाळा चालू असताना तिची सखोल चौकशी न करता, पालकांचा विश्वास न घेता, त्या ठिकाणी एखाद्या वेळेस शाळेमध्ये येऊन एखाद्या चावडी वाचनाचा कार्यक्रम न करता प्रशासनानं परस्पर ती मान्यता रद्द केली। याबद्दल या ठिकाणी पालकांची नाराजी आहे। त्यानंतर आज 17 तारीख त्यांनी सांगितलं होतं, समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी, की नोटीस पत्र पाठवलं आम्हाला की तुम्ही येऊन तुमच्या मुलांचं समायोजन करा। आता इथे 3,000 विद्यार्थी आलेले, समायोजनासाठी 300 जागा आहे, 27 विद्यार्थ्यांनी काय करायचं हे एक मोठा प्रश्न आहे। सकाळी 9 वाजल्यापासून सगळे पालक आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी आले। विद्यार्थी कसा राहताय त्या ठिकाणी समाज कल्याणचे अधिकारी 12 ते 1 वाजेपर्यंत एकही अधिकारी जबाबदार निवेदन वगैरे दिलं। त्यामुळे संतप्त झालेले पालक मुलं कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयामध्ये येऊन बसले। कलेक्टरच्या दालनामध्ये प्रशासनाला आमची मान्यता का रद्द केली याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी गेल्या 3 ते 4 तासापासून धरणे करून बसलेले। आणि प्रशासनाने याच्यावर योग्य वेळी आता लगेच कारवाई नाही केली तर हे मुलांसहित पालक या ठिकाणी उपोषणाच्या मानसिकतेमध्ये आलेले आहे। आणि लवकरच 2 दिवसामध्ये यामध्ये जर कधी चांगला सकारात्मक निर्णय नाही झाला तर नक्कीच जालना जिल्ह्यातले पालक आणि मुलं या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर येऊन उपोषणाला बसणार। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क, हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना। असं झालेलं आहे
की 27 शाळा ह्या पूर्ण जालना जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या आहेत, की त्या शासनाच्या काही तरतुदीमध्ये आणि याच्यामध्ये बसत नव्हत्या नॉर्म्समध्ये, त्यामुळे त्यांनी बंद केलं आहे. पण हे जे विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यामध्ये 3 ते 4 शाळांचे विद्यार्थी आहेत, ज्याच्यामध्ये असं घडलेलं आहे की त्यांच्यासुद्धा शाळा बंद होत आहे जेव्हा सगळं सुरळीत चालू असताना. ह्याबद्दल मी अधिकाऱ्यांशी बोलले तर त्यांनी असं सांगितलं की ह्या शाळा काही नॉर्म्समध्ये नव्हत्या म्हणून या बंद करण्यात आल्या आहे. पण फक्त जर शाळा नॉर्म्समध्ये नाही आहे तर याच्यामुळे शिक्षणाचं जे नुकसान होतं आहे आज रोजी मुलांचं, 3000 मुलं आज वंचित राहते या गोष्टीपासून. 3000 मुलं शाळेमध्ये होते, त्याच्यामधून फक्त 300 मुलांसाठीच जागा आज आहेत. 300 मुलांना समन्वय करून घ्यावं असं सांगितलं आहे. पण बदनापूरचा मुलगा हा अंबडला येऊ शकत नाही शिक्षणासाठी, जो पहिलीमध्ये असेल, किंवा अंबडचा मुलगा हा जालन्याला येऊ शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या 3-4 शाळेंची मुलं आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो गव्हाबरोबर किडीही रगडले जात आहे, तो प्रकार इथे घडतो आहे. जर याच्यामध्ये 20 शाळा ह्या इलिगल असतील किंवा ज्या चालत नसतील त्या तुम्ही बंद कराव्या आणि राहिलेल्या ज्या 5-6 शाळा आहेत ज्याच्यामधले विद्यार्थी आणि शिक्षण सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू आहे त्यांचं तुम्ही चालू ठेवावं. गरिबीतून हे मुलं शिकताय, यांना मोफत शिक्षण जर मिळत असेल आणि ते जर तुम्ही अचानकपणे बंद करताय तर हा एक त्यांच्यावरती अन्याय होतोय. हे छोटे छोटे मुलं तुम्ही स्वतः बघू शकतात, आज इथे स्वतःच्या लढ्यासाठी स्वतः आलेले आहेत. 8 दिवसापासून एकही मुलगा शाळेत गेलेला नाही आहे. तर आज हे मुलं स्वतः येऊन स्वतःचं जर ह्या वयामध्ये जर त्यांना आंदोलन करायला भाग पडतं आहे सरकार, तर आज हे सरकार कुठल्या दिशेने जात आहे हे आपल्याला थोडंसं बघण्याची गरज आहे.